हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, पैठणी साडी नक्की कशी असावी, त्याचा पदर कसा असावा, त्याची डिझाईन्स कसे असावेत, या सगळ्यांचा विचार आपण पैठणी घेताना करत असतो. पण पैठणी घेताना तरीही गोंधळ उडतोच. नक्की कोणती डिझाईन कशी असते हेच बऱ्याच जणांना माहीत नसते. मी तुमच्यासाठी याच डिझाईनची माहिती घेऊन आलेली आहे. चला तर मग आपण पैठणीचे डिझाईन्स बघूयात. फ्लावर डिझाईन पैठणी हा पैठणी साडीचा पारंपरिक प्रकार आहे. यावर दिसायला असणारे जरीचे काम हे दिसायला अतिशय सुंदर दिसते आणि ही पैठणी सिल्कची असून याच्या बॉर्डर आणि पदरावर सहसा जांभळ्या आणि गुलाबी रंगाच्या फुलांच्या डिझाईन्स असतात. याच्या बॉर्डरवर असणारी डिझाईन ही अधिक आकर्षक असून या संपूर्ण पैठणी साडीवर पोल्का डॉटचे पैठणी काम केलेले दिसून येते. या साडीची अंदाजे किंमत ही 3900 रुपयांपासून सुरू होते. गोल्डन डिझाईन बॉर्डर पैठणी या प्रकारच्या डिझाईनमध्ये फेंट कलरचा इफेक्ट दिलेला असून विविध रंगाच्या बॉर्डर याला देण्यात येतात. ज्या रंगाची साडी आहे त्यावर गोल्डन कलरने इफेक्ट देण्यात येतो. याची बॉर्डर हातमागावरील विणलेली असून यावर आणि पदरावर असणारे मोर हे या साडीचे प्रमुख आकर्षक आहे. या साडी बरोबर कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाउज जास्त शोभून दिसतो. या साडीची अंदाजे किंमत ही 5000 रुपयांपासून सुरू होते. हँडलूम पैठणी पैठणीमधील सगळ्यात महागडी ही साडी आहे. ज्या लेडीजला पारंपरिक लुक हवा आहे आणि हातमागावर विणलेली प्युअर पैठणी ज्यांना नेसायची आहे त्यांच्यासाठी हे डिझाईन बनविण्यात येतात. या साड्या बनविण्यासाठी खूप वेळ लागतो, त्यामुळे यामध्ये प्रचंड मेहनत आहे. म्हणूनच याच्या किमतीही जास्त असतात. यावर जरीचे काम आणि कलाकुसर तुम्हाला अति प्रमाणात दिसते. या साडीची अंदाजी किंमत ही 10,000 रुपयांपासून, तसेच येवला हँडलूम पैठणी साडीची किंमत 20,000 रुपयांपासून सुरू होते. प्रिंटेड पैठणी आर्ट सिल्क या पैठणी साडीमध्ये काही ठराविक कलर असतात अथवा काही ठराविक वापरण्यात येतात. पण प्रिंटेड पैठणीमध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर निवडता येतात. यावर असणारी प्रिंट तुम्हाला अधिक आकर्षक करते. तुम्हाला केवळ बुट्ट्या अथवा मोर नको असतील तर तुम्ही अशा प्रकारची पैठणी निवडू शकता. या साडीची अंदाजे किंमत 5000 रुपयांपासून सुरू होते. हेवी पल्लू पैठणी पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा हे गाणं सर्वांनाच माहीत आहे. असाच हेवी पल्लू असणारी डिझाईन पैठणीमध्ये आहे. पैठणीचा पदर हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असते, त्यामुळे त्याचा पदर जास्त जड हेवी असेल तर ती पैठणी अधिक उठावदार दिसते. हे डिझाईन्स बऱ्याच लेडीजला आवडतात. या डिझाईन्सना मार्केटमध्ये जास्त डिमांड दिसून येते. या साडीची अंदाजे किंमत ही 5000 रुपयांपासून सुरू होते. प्युअर पैठणी कितीही आधुनिकता येऊ देत पण प्युअर पैठणीची मागणी कमी होत नाही. या साडीची किंमत महाग असते. त्याशिवाय याची बॉर्डर आणि त्यावरील कलाकुसर यास जास्त महत्त्व देण्यात आलेले आहे. त्यामुळे ही साडी दिसायला जितकी आकर्षक दिसते त्यापेक्षा ती नेसल्यावर अधिक सुंदर दिसते. या साडीची अंदाजे किंमत ही 7000 रुपयांपासून सुरू होते. मीना बुटीज आणि पिकॉक स्टाईल पैठणी या साडीवर मीना बुटीज आणि पिकॉक असतात. ही साडी बऱ्यापैकी जड असते. पैठणीमधील सुंदर आणि आकर्षक ही साडी असते. हे डिझाईन सहसा लग्नामध्ये जास्त प्रमाणात वापरण्यात येतात. यावरील मीना बुटीज अगदी उठून दिसतात. या साडीची अंदाजे किंमत ही 4000 रुपयांपासून सुरू होते. पैठणी सिल्क डार्क कलर आणि यावरील जरीची कलाकुसर यानेच ही साडी मन जिंकून घेते. पैठणी सिल्क ही महाराष्ट्रात जास्त फेमस आहे.
पैठणी सिल्कमध्ये अनेक व्हरायटीज असतात, त्याचप्रमाणे यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलरही अवेलेबल होतील। सहसा लग्न, बारसे या प्रकारच्या सणांना या प्रकारच्या पैठणी साड्या नेसण्यात येतात। कापसे पैठणी सिल्क साडी जास्त चांगली असण्याचं म्हटलं जातं। या साडीची अंदाजे किंमत ही 2000 रुपयांपासून सुरू होते। पेशवाई पैठणी सध्या लग्नामध्ये सर्वात जास्त ट्रेंड मध्ये आहे ती पेशवाई पैठणीची डिझाइन। दिसायला सुंदर आणि नेसायला तितकीच हलकी आकर्षक हे डिझाइन खरं तर अनेक वर्षांपासून आहे, पण त्याला आता पुन्हा एकदा नवीन झळाळी मिळाली आहे। या साडीची अंदाजे किंमत ही 3000 रुपयांपासून सुरू होते। डिझायनर पैठणी काही लेडीजला पारंपरिक पैठणी आवडत नाही, तर त्यांच्यासाठी डिझायनर पैठणी हा एक बेस्ट ऑप्शन आहे। यामध्ये साडीवर वेगवेगळे प्रयोग करण्यात येतात। डार्क कलरच्या या पैठणीवर वेगवेगळे डिझाईन्स असतात, जे पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा एक योग्य मेळ आहे। या साडीची अंदाजे किंमत ही 3000 रुपयांपासून सुरू होते। महाराणी पैठणी पैठणीमध्ये ही सर्वात महाग साडी म्हणून ओळखली जाते। या साडीची खास डिझाइन म्हणजे याची बॉर्डर इतर सर्व पैठणीपेक्षा याची बॉर्डर मोठी आणि भरजरी असते, त्यामुळे याला महाराणी पैठणी म्हणण्यात येतं। त्याशिवाय या साडीची किंमत ही सर्व पैठण्यांपेक्षा महाग असते। ही साडी नेसायला बऱ्यापैकी जड असते, पण यामध्ये वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत। या साडीची अंदाजे किंमत 10,000 रुपयांपासून सुरू होते। जरी बॉर्डर हातमागावरील पैठणी हातमागावरील पैठणी ही अगदी कलाकुसरीची असते, त्यातही त्याला जरीची बॉर्डर असेल तर ती अधिक आकर्षक दिसते। जरी बॉर्डर पैठणीला जास्त मागणी आहे। येवला पैठणी आणि कापसे पैठणी येथे ही साडी जास्त प्रमाणात मिळते। या साडीची अंदाजे किंमत ही 6000 रुपयांपासून सुरू होते। मल्टी कलर पल्लू पैठणी हल्ली पैठणीवर वेगवेगळे कलर असल्याचे डिझाईन्स आले आहेत। पारंपरिक आणि आधुनिक असा मेळ घालून मल्टी कलर पल्लू पैठणी बघायला मिळते। पैठणी साडीमध्ये अनेक कलर असतात, पण ते असे एकत्र करून अधिक सुंदर दिसतात। पैठणीचा पल्लू अर्थात पदर हा सर्वात महत्त्वाचा असतो, त्यामुळे त्यावर जितकी अधिक रंगसंगती तितकी ती साडी अधिक खुलून दिसते। या साडीची अंदाजे किंमत ही 7000 रुपयांपासून सुरू होते। रियल जरी स्मॉल बुटीज पैठणी खऱ्या जरीच्या खऱ्या सोन्याच्या तारेने भरलेल्या पैठणी साड्या हे तर एक स्वप्नच असतं। खऱ्या जरीची साडी आणि त्यावर अगदी लहान बुट्टे हे पैठणीचे पारंपरिक डिझाइन आहे। अशा पैठणी साडीची किंमत ही जास्त असते, त्यामुळे ही साडी खरेदी करताना बराच विचार करावा लागतो, पण ही साडी एकदा नेसली की ती नक्कीच तुमचं सौंदर्य खुलविते। या साडीची अंदाजे किंमत ही 10,000 रुपयांपासून सुरू होते। प्युअर सिल्क पैठणी साडी प्युअर पैठणी ही कॉटन मध्येही असते आणि प्युअर सिल्क पैठणीची शान ही काही वेगळीच असते। याची बॉर्डर आणि जर ही अतिशय आकर्षक असते। त्याशिवाय लग्नामध्ये नवरीसाठी तसं ही साडी घेतली जाते। नवरीचे सौंदर्य डिझाईनच्या साडीमध्ये अधिक खुलून दिसते। या साडीची अंदाजे किंमत ही 7000 रुपयांपासून सुरू होते। फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण पैठणीचे वेगवेगळे डिझाईन्स पाहिले। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि या सर्व डिझाईन्सपैकी तुम्हाला कोणती डिझाईन आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।